मित्रांनो एक डायरेक्ट सेलिंग मधली एक कंपनी आहे. डायरेक्ट सेलिंग काय आहे? डायरेक्ट सेलिंग 1940 साली USA मध्ये आलं होतं. 1996 साली ते इंडियामध्ये आलं आणि तेव्हापासून इंडियामध्ये खूप जोरदार लेवलला चालू आहे. पण जर बघितलं तर याच्यावरती कुठले लॉ आणि रेग्युलेशन नव्हते. पण 2021 मध्ये थँक्स फॉर इंडियन गव्हर्नमेंट की इंडियन गव्हर्नमेंटने 2021 मध्ये याच्यावरती काही गाईडलाईन आणि रेग्युलेशन आणले आणि त्याला घेऊन डायरेक्ट सेलिंग आज इंडियामध्ये खूप मोठ्या लेवलला काम करतं. कारण गव्हर्नमेंटला पण कळालं सरकार कुठलाही उद्या रोजगार सगळ्यांना मिळू शकत नाही, पण डायरेक्ट सेलिंग अशी इंडस्ट्री आहे यातून कित्येक लोकांना रोजगार मिळू शकतात आणि म्हणून डायरेक्ट सेलिंगला मित्रांनो खूप मोठ्या लेवलला इंडियामध्ये प्रमोशन व्हायला सुरुवात झालेली आहे. मग जर बघितलं तर ह्या डायरेक्ट सेलिंग मध्ये सनेज एक सुंदर अशी कंपनी आहे जी टॉप 20 कंपनी टॉप 25 कंपनीच्या इंडियामध्ये आहेत. त्यामध्ये सनेजचं मित्रांनो नाव येतं कारण सनेजने खूप क्लिअरिटीने मार्केटमध्ये काम केलं. मग सनेज काय? तर सनेज मित्रांनो जर बघितलं तर 2016 साली स्टार्टअप झालेली कंपनी आहे जी की तिचं ऑफिस आहे पुण्यामध्ये, चिंचवडमध्ये आणि कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे साताऱ्यामध्ये. तब्बल 250 प्रोडक्टचे बास्केट आहे. हे 250 प्रोडक्टचे बास्केट घेऊन सनेज मध्ये मार्केटमध्ये काम करतं. याच्यामध्ये मल्टिपल प्रोडक्ट आहेत, 10 ते 11 कॅटेगरीचे प्रोडक्ट आहेत. याला घेऊन सनेज मार्केटला काम करतं. मग डायरेक्ट सेलिंग मॉडेल काय? सनेज कशा सिस्टमने काम करतं तर कुठलाही प्रोडक्ट एक बनतं एका मॅन्युफॅक्चररकडं आणि घेणारा असतो एक कस्टमर. मग मॅन्युफॅक्चरर टू कस्टमर याच्यामध्ये एक चेन असते ज्याला आपण रिटेलर, डीलर, डिस्ट्रीब्युटर, स्टॉकिस्ट किंवा ऍडव्हर्टाइजमेंट किंवा कॅरी फॉरवर्ड एजंट हे सगळ्या एक प्रोसेस मध्ये जो पैसा डिस्ट्रीब्यूट होतो तो पैसा सनेज डिस्ट्रीब्यूट करत नाही. तो सनेज एकच म्हणते की आम्ही जे प्रोडक्ट बनवतो हे आम्ही डायरेक्ट एंड कस्टमरला देऊ आणि याच्यामध्ये एकच व्यक्ती असेल, एकच सिस्टम असेल, ती म्हणजे एक डिस्ट्रीब्युटर सिस्टम. आणि जे जे लोक आमचे डिस्ट्रीब्युटर बनणार त्यांना जो 60% पैसा जो डिस्ट्रीब्यूट होतो बाकीच्या लोकांमध्ये तो आम्ही इथं त्यांना देऊ. कारण कुठलंही प्रोडक्ट हे मॅन्युफॅक्चरिंग होतं फक्त 40% रकमेला आणि कस्टमर पर्यंत जाते 100% रकमेला. याच्यामध्ये जो 60% रक्कम आहे ती आपल्या सगळ्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होते एका कमिशनच्या स्वरूपामध्ये आणि आपला व्यक्ती इथे कस्टमर न होता कोण बनतो? एक डिस्ट्रीब्युटर बनतो आणि डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून त्याला पैसे कमवायला काय मिळतात? चान्स मिळतो. कारण मित्रांनो मार्केटमध्ये 3 टाईपचे लोक आहेत. एक हे प्रोडक्ट वापरणारा त्याला आपण कस्टमर म्हणतो, एक हे प्रोडक्ट विकणारा आपण त्याला सेलर म्हणतो आणि एक आहे मित्रांनो प्रोडक्ट बनवणारा. आतापर्यंत या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत कोण झालं तर कस्टमर कधीच झालं नाही. कस्टमर म्हणजे कष्ट कर आणि असाच मर याला कस्टमर म्हटलं गेलं आपल्या भाषेमध्ये आणि याला बाजूला काढून या कस्टमरला आपण डिस्ट्रीब्युटर केलं आणि हा डिस्ट्रीब्युटर इथं पैसे कमवायला लागला. मग तुम्ही जे आज स्टेजवर लोक बघितले जे सांगितलं मी एवढे इन्कम केलं तेवढे इन्कम केलं हे कमवलं ते कमवलं हे का? कारण हे सगळे एकेकाळी कस्टमर होते. त्या कस्टमरला डिस्ट्रीब्युटर केलं गेलं आणि त्याला एम्पॉवर केलं गेलं. हे आहे मित्रांनो सनेज. समजलं सगळ्यांना? मग